कोमल रागवली आमची. चला फायनली भाविका पण आलेली आहे. शुक्लाला पण बोलू का? हाय. देती होगी तो दिन में. चीयर्स. आता भाविकाचा मूड जरा चांगला झाला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू तनिषा आयकर ब्लॉग्स. सो गुड मॉर्निंग. किती वाजले? नेहमीप्रमाणे लेट. 10:30चा टायमिंग. 12 वाजलेत. गुड आफ्टरनून. ओके, गुड आफ्टरनून. सो आज आम्ही सगळ्या मुली जाणार आहेत कारवानला व्हेज बफेट. ॲक्च्युली व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आम्ही नॉनव्हेज ट्राय केलेलं आहे, 2दा जाऊन आलेलो आहे आणि मला तिथे खूप आवडतं. स्पेशली तिथली ब्राउनी खूप आवडते. सो आज आम्ही व्हेज बफेट ट्राय करणार आहे. अनलिमिटेड बफेट आहे. सो बघू काय काय होतं आहे. आम्ही काय ट्राय करतो, काय खातो, काय नवीन व्हरायटी आहेत व्हेजमध्ये. सो आता बघू काय मजा येते. सगळेच मुली असणार आहेत, फक्त वंचिता नाही आहे. बाकी आम्ही सगळ्या आहोत. बघू काय होतं आहे, काय मजा करतो आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा आणि नक्की बघा काय होतं आहे. पूर्ण ब्लॉग बघा. थँक्यू. नेहमीप्रमाणे बाळा आलेली आहे. सिमरंदी आतमध्ये आणि कोण हाय. अरे भाविका आहे. मी सिमरन ताई बसले. हाय कर भाविका. कोमल रागवली आमची. अरे काहीतरी राहुल दादांनी चिडवले तिला. हिमाचं काय माहिती. कुठे मी बसू का? जायचंय त्यांना तिकडे बोलवायला गेलं जोडी तिला. तर गाईस कोमलला बनवायला 1 2 3 आणि 4 कोमलला बनवायला एवढी. भाविका तिला पण आला. चला फायनली भाविका पण आलेली आहे. चला लवकर या लवकर. चला दागवलेली मॅडम आली आहे आता. हे नाही येत. तू का नाही येत? ए यांना पण मरण नाही तरी निघलं नाही. चला गाईस, सो आता 1:45 होत आलेले आहेत. आता आम्ही निघतोय. काय तू होणार नवरी. भाविका नाच ना. बरं नाही घरी सोडायचं का तुला? काय नाही एक क्लासला काय फालतू. माझं नाव सांगितले काय फोन करते फुलाची मॅडम म्हणतात. म्हणजे ती 10 वाजेपर्यंत क्लास घेते. नाही मॅडम हम 10 बजे सोते बोलते.
टायमात पोचलेलो आहे, पण आमची 2:30ची बुकिंग आहे आणि आम्ही 2 वाजता पोचलेलो आहे. अर्धा तास आम्ही थांबलो आहे. आम्ही ॲक्च्युली विएनाला चाललेलो, पण अर्धा तासासाठी काय जाणार, त्यामुळे इथेच थांबलो गाडीत. सगळे टाइमपास करत थांबले. तर अर्धा तास नाचायचं आणि मग आम्ही जाऊ. नाचायचा विचार करतोय, तर आता आम्हाला अर्धा तास काढायचा आहे. लास्ट टाइम जसं आम्ही वृंदावनला जाताना काढलेला पूर्ण दिवसच काढलेला. हा, आता अर्धा तासच काढायचा आहे. आम्हाला गप्पा मारता मारता समजणार पण नाही, 1 तास पण होऊन जाईल तरी समजणार नाही. लास्ट टाइम तनिषा गायकर. तर गाईज आपण कारवान मेन्यूला पोचलेलो आहे आणि मी पूर्ण याची लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय व्हरायटीज असतील फूडमध्ये. आणि तसेच व्हेजमध्ये 700 रुपीज आहे लंचचे आणि 800 रुपीज नॉनव्हेजचे. हे सगळे पेशंट आहेत का? आज काहीतरी पंजाबी महोत्सव आहे त्यांचा, सो सगळे ती थीम केलेली. आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा मराठी फेस्टिवल होता, तर आता पंजाबी फेस्टिवल आहे. गाईज व्हेजमध्ये हे सगळं मेन्यू आहे. तर पहिले आपला स्वीट कोण आहे, तू खा का? भोगलस भोगलस भोगलस. चला इथे पाणीपुरी फायनली आलेली आहे. स्पेशली 700 रुपये याच्यासाठी घालवलेले आहेत आम्ही पाणीपुरीसाठी. झालं केली फायनली. सीट चेंज केली, तिला माझ्याच बाजूला बसायचं होतं ॲक्च्युली, म्हणजे सत्वायला एवढे दिवस नव्हती ना. बरोबर वाटतं हो. क्या है चना पकोड़ा. चिकन चिकन नाही भरलं ना. कोमल अजून दुःख हे करते का? तुझ्या मनात भावना आहे. शेवपुरी आणि काय यावं सोयाच्या. ते जा ना, माझ्या प्लेटमध्ये काय आहे तुझ्यात का ना. अरे पडलं तिकडे बघ ना. व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता, मोमोज. भाविक आपले मोमोज आले. मोमोज मी काहीच नाही खाल्ला व्हेज. ती माझा भरला. सो गाईज ही 5वी प्लेट आहे. अजून कंटिन्यू आमची पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस चालूच आहे. 4 वेळेला सांगितलं. कोमल खाल्लं.
स्वीट कॉर्न. तर आम्ही गाईज ड्रिंक्स मध्ये कारवान बिअर कूलर मागवलेले आहेत. चेअर्स. ठेवून दिला लगेच. 9 प्लेट. भैया पण असतं. पाणीपुरी खातात का मजा. सो गाईज आता हे लोक तर फुल झाले. यांनी काय केलं डायरेक्ट डेझर्ट खाऊन घेतला आणि फक्त स्टार्टरच खाल्लं आहे. ॲक्च्युली सगळ्यांचाच पोट फुल झालेलं आहे. पण तुमच्यासाठी आता मेन कोर्समध्ये काय काय आहे ते मी आता दाखवते. आतमध्ये रोटी बघ कशी बनते. मागणं येऊन पहिली डिश सजवली. इथं अजून चालूच आहे. चायनीज मेन्यू आहे आणि तिचा अरे काय समजतच नाही काय घेऊ. हे प्लेटच्या बाहेर सो गाईज व्हेजमध्ये हे सगळं मेन्यू आहे. बरंच काय काय सरसोदा साग, भरली भेंडी अँड ऑल ऑल ऑल. ॲक्च्युली मला नावं नाही माहीत कारण की पूर्ण पंजाबीच व्हर्जन आहे. ओके आरामी. आणि अजून खूप होते व्हरायटी पण आता एवढं 2 प्लेट घेतल्या तरी नाही मावलं आहे. सो जेवढं मला भरता येईल तेवढं भरलं आहे मी थोडं 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 करून. सो आणि ते सूप आहे आणि चायनीजमध्ये फ्राईड राईस आहे आणि नूडल्स आहे. सगळं संपव आता. एवढं नाही ते अजून भरलं नाही. आता डेझर्ट बघूया आपण. संपले बाउल.
संपूर्ण 2 कलर झाले त्याचे. पाणी खाली बसलं ते. अरे कोणाला मला काही मी कॅश देते. मी करतो ऑनलाईन. कधीपासून एकटीच खाते. मला घेतले तर संपवायलाच लागेल. बाकी आहे 2 कलर मला प्यायचं आहे. आणि हे चॉकलेट मलाई चॉकलेट और मलाई. मलाई. सो गाईज आमचा टुसन झालेला आहे. खूप खाल्लं आहे आम्ही. आता आमचा फोटोशूट स्टार्ट होईल. फोटोशिवाय तर पूर्ण पोट भरणार नाही आमचा. सो आता फोटोशूट स्टार्ट करतो. किती 4 वाजलेले आहे. आलेलो 2:30ला. सो गाईज 4:30 एक्झॅक्ट झालेले आहेत आणि आता आम्ही निघलो आहे कारवानमधनं. आता आम्ही विवियानामध्ये चाललो आहे टाइमपास करायला थोडासा आणि मग घरी जाऊ. खाली स्कर्ट लागेलच ना तो. पाणी आणणार नॉर्मल स्कर्ट वर पण घालू शकतो ना. शिवून घेईल पण शिवलेला कम्फर्ट. हा शिवलेला कम्फर्ट. बाला तुझ्यावर कोणता शिवले काही पोहोचले जास्ती मस्ती मध्ये कॅमेरामॅन. हा कॅमेरामॅन असून पण मला शूट करावं लागतोय. सध्या मला सुट्टीवर आहे. सध्या कॅमेरामॅन पगार नाही भेटणार. 1 रुपया दिला नाही. हे माझी ताटात चटणी खाली. आता भाविकाचा मूड जरा चांगला झाला खाऊन. लाईटी बघ ना. लाईटी कसं लावलं. ती बाई घालून गेली. मला लास्ट टाइम घातलं शिकायला. आता मी शॉप्स एक्सप्लोर करतोय. आमच्या भाविकाला डिओरचा फाउंडेशन हवा आहे तर आम्ही शोधतोय. आता फाउंडेशन घ्यायचं ना. शुगरची लिपस्टिक घेतलेली आहे. पिशवी गाडी दिले हा ना. अरे तसं नाही. पर्स फक्त माझ्या कधी लावणार. इथे ब्रॉच असतात वेगवेगळे. नाही बघ हे बघ हे फ्लॉवर बघ. आणि बघ मच्छरची बॅट चांगली देते. घेऊ का घरात आम्ही येईल.
दीदी तो सो क्यूट. किती घेऊया? सर्व घेऊया. तुमच्यासाठीच घेतलं तुम्ही याल तेव्हा. सो गाईज आज पूर्ण दिवस एन्जॉय करून झालेला आहे. आम्ही कारवानमध्ये पण आणि विवियानामध्ये पण शॉपिंग केली, मज्जा केली, फोटोज काढले, खाल्ला पिल्ला, खूपच खाल्ला पिल्ला. सो आता मी माझा ब्लॉग इथेच संपवते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.